तर हलव्याचे दागिने कसे बनवायचे ते आपण इथे बघणार आहोत. माझी तब्येत ॲक्च्युली ठीक नाही आहे, पण खूप सर्वांचे मेसेज आलेत की आम्हाला हलव्याचे दागिने बनवून दाखवा. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, ही जी फ्यूज तार आहे ती आपल्याला अशी मधून कट करून घ्यायची. तर मी फर्स्ट दाखवते इयरिंग कसे बनवायचे ते. तर हा 5 mm चा हलवा मी इथे घेतलेला आहे. तो आपल्याला काय करायचं आहे, इथं तारेमध्ये आपल्याला असा आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. तर खाली मी 3 mm चे जे गोल्डन बनी आहेत ते टाकून घेत आहेत अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धती. आणि जो 5 mm चा जो हलवा आहे तो आपल्याला वरच्या साईडने टाकायचा आहे. आणि जी लोटस आहे ब्लॅक कलरचं त्याला आपल्याला हे असं पॅक करायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता असं टाकल्यानंतर आपल्याला हे पक्कडनी असं धरायचं आहे बरोबर. आणि असं लोरियलसारखं बनवून घ्यायचं आहे, घट्ट खेचायचं आहे अशा पद्धतीने. आणि जी एक्स्ट्राची तार आहे ती अशी कट करून घ्यायची आहे. असंच आपल्याला इथे एक लावायचं आहे आणि इथे एक लावायचं आहे. तर ते पण मी लावून घेते. तर सर्दीमुळे माझा आवाज थोडासा वेगळा पण येत असेल. आता इथे पण आपल्याला लावून घेतं. आता हे असं सरळ घातलं तर ते जाणार पण नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, असं यू शेप करून घ्यायचा आहे बरोबर. आणि तो आपल्याला असं इथे टाकायचा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं, हे जे इथे आहे हे फ्लावरसारखं तिथे टाकून त्याच्या पुढच्याच समोरच्या होलमधून लगेच काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे पण आपल्याला सेम लोरियल बनवून घ्यायचं आहे पक्कडचं साह्याने. एकदम वरच्या साईडला असं धरायचं आणि असं खेचून रॅप करायचं आहे. 2दा-3दा रॅप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इकडचं पण आपण आता लावून घेऊया. अशा पद्धतीने लावल्यानंतर आता मागे आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण जे ग्लू आहे B700 7000 हे आपण इथे यूज करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, जो इयरिंग बेस आहे त्यावर हे ग्लू असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. माझं संपलं आहे. अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. पसरून घेतल्यानंतर पसरून घेतल्यानंतर ते आपल्याला बरोबर असं मधोमध स्टिक करायचं आहे. हे खूप पॅक असं स्टिक होतं. फक्त असं केल्यानंतर हे सुकवायला असं हवेने ते सुकले की व्यवस्थित पॅक होणार आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं, याच्यासाठी जे कानवेल असतात ते आपल्याला रेडी करायचे आहेत. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जे 3 नंबरचे गोल्डन बीड्स आहेत तेही लागणार आहेत. तर मी हे सर्व बाजूला करून घेते. आणि आपल्याला जंप रिंग पण लागणार आहे. मी 1 लेअर दाखवते, 2 लेअरचे दाखवते कानवेल कसे बनवायचे. सेम प्रोसेसने तुम्ही 3 लेअरचे 1 लेअरचे पण करू शकताय. तर कानवेलसाठी आपल्याला असा व्हाईट कलरचा दोरा लागणार आहे. कॉटनचा घ्यायचा आहे, व्यवस्थित पॅक घ्यायचा आहे, कच्चा दोरा घ्यायचा नाही. तर तुम्ही नायलॉनचा असा थ्रेड मिळतो, नायलॉन थ्रेड. तर अशा पद्धतीने आपल्याला असा व्हाईट धागा घ्यायचा आहे. सुईमध्ये टाकून सुई घेताना बारीक घ्यायची आहे आणि असं समान धरून इथे गाठ मारायची आहे. गाठ थोडी जाड मारा जेणेकरून निसटायला किंवा सुटायला नको. अशा पद्धतीने आपण गाठ मारून घेणार आहोत. गाठ मारल्यानंतर आपल्याला एक जंप रिंग घ्यायची आहे. त्याच्यामध्ये असं धागा टाकून
जंप रिंग ही व्यवस्थित अशी पॅक करून घ्या. आणि असा दोरा टाकून ह्यामधून दोरा काढायचा, सुई काढायची याच्यात. आणि असं म्हणजे ही तर गाठ तुम्हाला जमतच असेल, ही सगळ्यांनाच जमतं. असं तुम्हाला असं एकदा केलं की जी गाठ मारली त्याच्यातून परत असं काढून घ्या अशा पद्धतीने. नाही काढलं तरी चालेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो 3mm गोल्डन बीड्स आहे तो आधी टाकून घ्यायचा आहे. एकाडे एक असं आपल्याला टाकत जायचं आहे. एक गोल्डन बीड्स, एक हलवा, ओके अशा पद्धतीने. परत एक गोल्डन बीड्स, परत एक हलवा, ओके. असे किती टाकायचे ते मी तुम्हाला सांगते. इथे बघू शकताय तुम्ही मी काय केलं आहे. हे असं एकाडे एक गोल्डन मनी टाकून हलवा त्यामध्ये टाकलेला आहे. तर टोटल किती टाकले, 11 टाकले. ही 11 याची लेयर झाली. यानंतर येणार लास्टला 2 गोल्डन मनी टाकले, नंतर येणार 13, खाली 13 याची लेयर येणार. सेम प्रोसेस. तर कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. ओके असं. आता लास्टला परत आपल्याला जंपरिंग घ्यायची आहे. आता जी जंपरिंग आहे ही आपल्याला अशी व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय असं, म्हणजे तो धागा त्यातून निघणार नाही. तर ही जंपरिंग आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे अशी, ओके. तर याच्यामध्ये टाकल्यानंतर ती एकदमच आतमध्ये गेली, ती बाहेर काढून घेऊया असं. या पद्धतीने. आणि ह्यो जो 1 नंबरचा जो आहे गोल्डन बीड्स, त्यामधून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. असं जंपरिंग धरायची बॅकची आणि मग काढायचं अशा पद्धतीने, ओके. आता इथे परत आपल्याला एक खेचून ओढायचं आहे व्यवस्थित. इथं आता आपल्याला परत एक गोल्डन बीड्स टाकायचं आहे. आणि सेम प्रोसेसनी आपल्याला किती 11 टाकले तर 13 हलवे येणार राहतात. हलवा गोल्डन मनी, हलवा गोल्डन मनी अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही बघू शकताय मी टोटल वरच्या लाईनला 11 आणि खाली असे 13 लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने, ओके. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, जंपरिंग जे आहे त्याच्यातून धागा काढून घ्यायचा आहे असा. असा धागा काढल्यानंतर तो आपल्याला परत असा घ्यायचा आहे. आता मी जंपरिंगमधून धागा काढला आहे, बरोबर. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मधलं जे आहे इथून असं खालून वर काढून घ्यायचं आहे, म्हणजे इथं अशी गाठ बसते. गाठ ही पूर्ण बसत नाही, त्यामुळं काय करायचं आहे, असं केल्यानंतर तुम्हाला धागा असा कट करून घ्यायचा आहे. आणि इथं असं आपल्याला 3 ते 4 गाठ मारून घ्यायच्या आहेत. आता सेम अशाच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या साईडचा पण कानवेल बनवायचा, सेम प्रोसेसने. मी एक बनवून दाखवला आहे, एक आता दुसरा तुम्ही बनवायचा आहे. सर्दीमुळे माझा आवाज थोडा वेगळा येत असेल, तिथे काहीच करू शकत नाही मी. अशा पद्धतीने गाठ मारून असं कट करायचं. कट केल्यानंतर कंपल्सरी आपल्याला तिथे ग्लू आपण कोणती पण ज्वेलरी धाग्यामध्ये बनवत असेल तर तिथे ग्लू कंपल्सरी लावायचं कट केल्यानंतर. खूप आला, ओके. अशा पद्धतीने
अशा पद्धतीने हे कानवेल रेडी होतात. आता हे जर तुम्हाला छोटे वाटत असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता. आता वरती मी 11 लाईन केलं तर तुम्ही वरती 13 घेऊ शकताय, खाली 15ची लाईन करू शकताय. असं पण तुम्ही करू शकते जर तुम्हाला हे छोटे वाटत असेल तर. काहींना छोटे पण आवडतात, काहींना लॉंग पण हवे असतात. त्या पद्धतीने तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकताय. दुसरी साईड सेम बनवून घ्यायची तुम्ही अशा पद्धतीने. आता हे जे ग्लू लावलं होतं आपण याला ते व्यवस्थित पॅक झालं तुम्ही बघू शकता. आता हे कानात कसे अडकवायचे ना ते मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला काय करायचं, ही जी बाजू आहे आपली ही अशी येणार याच्यामध्ये, आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक जंप रिंग लावायची. इथे लास्टला अजून एक जंप रिंग अटॅच करायची. त्याच्यानंतर ते हुक येणार, ते अडकवण्याचं असतं. ते कसं बनवायचं घरच्या घरी तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे असं अडकवल्यानंतर याला इथे असं हुक लावायचं. ओके, कानात घातल्यानंतर ही प्रोसेस, आणि हे असं मागे जाणार. तुमच्या लक्षात आलंच असेल. अशा पद्धतीने हे असं मागे जाणार. ओके, तुम्ही असं मोठ्या साईजचं पण बनवू शकताय अशा पद्धतीने. आता जे मंगळसूत्र पेंडंट म्हणजे जे पूर्ण मंगळसूत्र आपण हलव्याचं बघणार आहोत ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला असं धागा वळून घ्यायचा आहे. सुई बघा किती बारीक आहे माझी, आणि घेताना धागा खूप मोठा घ्या जेणेकरून आपल्याला जे मंगळसूत्र आहे ते थोडं म्हणजे आपलं जे चेस्ट असतं त्याच्या थोडंसं खालीपर्यंत आलं पाहिजे. म्हणजे आपलं जे पोट असतं त्याच्या थोडं वरती आणि चेस्टच्या मधोमध असं आपल्याला ते आलं पाहिजे. म्हणजे 30 इंच तरी आपलं ते आलं पाहिजे. त्यासाठी धागा थोडा घेताना जास्तच घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, हे लोटस आहे त्याच्या बॅक साईडने असा धागा घालून घ्यायचा आहे. असं सुई टाकून घ्यायची आहे. सुई टाकल्यानंतर जसं आपण नेहमीप्रमाणे अशी सुई टाकल्यानंतर परत याच्यातून अशी मधोमध अशी तुम्ही बघू शकताय असं टाकल्यानंतर मधोमध म्हणजे ही एक प्रकारची गाठ बसते मागे, म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची असते. ओके, आधी मी सुई धागा टाकल्यानंतर अशी गाठ मारून घ्यायची आहे कंपल्सरी, त्यानंतरच ही प्रोसेस चालू करायची आहे. असं करून घ्यायचं जेणेकरून ती बॅक साईडला आहे ना. ओके, बॅक साईडला इथे तुम्ही असं ग्लू लावून पण इथे असं चिटकून देऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला ही इकडून घालून किंवा तुम्ही बॅक साईडने घालून पण आणू शकता. म्हणजे असं टाकून तुम्हाला जे इथे जे होल दिसतं हे बघा, हे इथून आपल्याला वरती काढायचे आहे अशा पद्धतीने. ओके, आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने वर काढल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक गोल्डन मनी टाकायचा आहे 3 mm. ओके, आणि एक हलवा टाकायचा आहे. यासाठी आपल्याला जे ब्लॅक कलरचे क्रिस्टल आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, हे छोटे आहेत. माझ्याकडे छोटे अवेलेबल आहे म्हणून मी छोटे घेतले. तुम्ही इथं 3 mm किंवा 4 mm पण यूज करू शकताय, 5 mm पण यूज करू शकताय. तर इथे काय करायचं, आता हा असं केल्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचं आहे हा ब्लॅक क्रिस्टल. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी 2 टाकत आहे. मोठा असेल ना तर 1 टाकला तरी चालेल. अशा पद्धतीने मी 2 टाकून घेतलेले आहे. दिसत नसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॅक असल्यामुळे. हे बघा अशा पद्धतीने हे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता ते 2 टाकलेत मी, परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे आपल्याला आणि एक हलवा टाकायचा आहे. हलव्याला होल नसतात अशा पद्धतीने. ओके, तुम्ही बघू शकता अशी लेअर दिसणार ती. परत एक 2 हलवा टाकायचे. हलव्याची ज्वेलरी करतोय म्हटलं हलवा आपला जास्त विजिबल झाला पाहिजे त्यामध्ये. ओके, परत एक गोल्डन मनी 3 mm. इथे तुम्ही कसं पण तुम्हाला वाटेल तसं तुम्ही स्टेप रेडी करू शकता अशा पद्धतीने. आता परत 2 ब्लॅक मनी येणार. सेम स्टेप करायचं आहे तुम्हाला. असं
30 इंच असं टोटल आपल्याला मंगळसूत्र बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. बघा छान दिसते ही सुद्धा लेयर. तुम्ही अशीच प्रोसेस करा. आपलं माप घेऊन बघायचं आणि मागे जी मानेच्या मागे जी लाईन येणार ती सिंगल हलवायची येणार. ती कशी येणार ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता मी अशी लाईन कंप्लीट केली आहे अशा पद्धतीने. आता इथे लास्टला आपल्याला सिंगल हलवा टाकायचा आहे. आपल्याला एवढे म्हणजे तरी मी सांगते तुम्हाला किती टाकलेत ते. सिंगल हलवा टाकत जायचा आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने. आणि सेम इकडची लाईन कंप्लीट करायची. इथपर्यंत आल्यानंतर म्हणजे हा गोल्डन मनी आल्यानंतर आपल्याला इथे परत एक लोटसचा पेंडंट येणार. तर ते कसं मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने, म्हणजे मंगळसूत्राच्या वाट्या. ओके, तर अशा पद्धतीने सिंगल हलवा टाकून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता असं केल्यानंतर मी टोटल 20 टाकून घेतले. आता इथे गोल्डन मनी येणार असा आणि सेम ही प्रोसेस तुम्हाला हा गोल्डन मनी टाकेपर्यंत करायची आहे. इथे स्टॉप व्हायचं आहे. त्यानंतर हे पेंडंट टाकायचं आहे. ते कसं मी तुम्हाला दाखवते. ओके, गोल्डन मनी आणि सेम ही प्रोसेस करायचं आहे. हे किती आपण टाकल्या पेट्या त्या बघून घ्यायच्या आहे. किती टाकल्या, 1 2 3 4 6 7 8 9 आणि 10 अशा 10 पेट्या इकडून आपल्याला करून घ्यायच्या आहेत. चला तर मग मी करून घेते आणि दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस कशी करायची ते. आता इथे काय करायचं तुम्हाला, हे सगळं असं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं दिसतंय. आणि आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, हे जे लोटस आहे जसं आपण इकडे कडेने टाकलं होतं तसंच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. असं टाकून घेऊन आपल्याला पूर्ण म्हणजे जे वरचे जे होल दिसतात ते तिथून आपल्याला पूर्ण ही जी सुई आहे ती पास करायची आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मध्ये 2 हलवा येणार असे. 2 हलवा आल्यानंतर आता तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने 2 हलवा येणार. त्याच्यानंतर परत आपल्याला या लोटसमधून म्हणजे जे वरचे जे होल आहेत 1 नंबरचे तिथून परत आपल्याला अशी सुई घालून इथे आणायची आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपलं जे मंगळसूत्र आहे ते रेडी होतं. तुम्ही बघू शकताय. सुई अशी खेचून घ्यायची आहे अशा पद्धतीने. खेचून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, असं मागच्या साईडने आणून असं जे मागून घालायचं तुम्हाला, असं मागून बघू शकताय तुम्ही. आता ते दोऱ्यामुळं हे बघा असं हे जे होल आहे इथूनच असं मागून घालायचं आणि इथे आपल्याला बॅकला गाठ मारायची. तर ती व्यवस्थित मारा. हे असं धागा गुंततो आणि खेचून घ्या. असं मध्ये गॅप ठेवू नका. किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने तिथे कुठे गाठ मारता येत असेल तर तुम्ही मारू शकताय, पण खेचून घ्या अशा पद्धतीने. खेचून घेतल्यानंतर तुम्हाला असं बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर कोणत्या पण एका दोऱ्यातून काढून घ्या. असं इथे गुंता होऊन देऊ नका. एवढंच लक्षात ठेवा, इथे लास्टला आपल्याला खेचून वळून गाठ मारायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्या पण पद्धतीने गाठ मारू शकताय. असं काही नाही की मी सांगितलं आहे तसंच मारा वगैरे. अशा पद्धतीने परत टाकून तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपल्याला फक्त गाठ मारायची आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बघा असा गुंता होतो. मग आता हे गुंता झालेलं इथेच आपल्याला आता गाठ मारून घ्यायची. तर ती मी मारून घेते अशा पद्धतीने.
आणि कट केल्यानंतर ग्लू लावायचं विसरू नका, कंपल्सरी. असं 2-3 वेळा तुम्ही गाठ मारून घेऊ शकता. अशा पद्धतीने गाठ मारल्यानंतर इथे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. आणि बॅकला असं स्टिक करायचं आहे ग्लू लावून. बरोबर सुकल्यानंतर स्टिक होऊन जातं. अशा पद्धतीने आपलं जे मंगळसूत्र आहे ते रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, लास्टला नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जसे आपण हे लोरियल्स लावले असे सेम तुम्हाला इथे 3 ठिकाणी लावायचे आहेत. ओके, सेम लावायचे असेच. मध्ये याला एक, त्याच्यानंतर इथे येणार आणि इथे येणार. सेम तुम्हाला इथे ते लावून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं जे मंगळसूत्र आहे ते रेडी होतं. अशा पद्धतीने मी खाली लोरियल्स लावले. तुम्ही वेगळ्या टाईपने पण लावू शकताय, खाली एकच टाकून किंवा इथे वरती ब्लॅक टाकून पण तुम्ही असे लोरियल्स लावू शकताय. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे लोटस आहे त्याला तुम्ही फॅब्रिक ग्लू किंवा ग्लू B7000 आहे त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे. दोन्हीपैकी एक असले तरी चालते. तर मी खाली लोटसला असं ग्लू लावून घेतलं आहे आणि जे आपलं वॅक्स ट्रिप्स असतात, वॅक्स करतो आपण, तर त्या ट्रिप्स किंवा कॅनव्हास मिळतं, जिथे सुई दोरा वगैरे असं मिळतं सामान मशीनचं, तिथे तुम्हाला कॅनव्हास मिळून जाईल. तर जे अवेलेबल असेल त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे. आणि हे इझिली अवेलेबल होतं. खाली तुम्ही व्हाईट किंवा ब्लॅक कलरचा यूज करू शकताय. तर लोटसला मी असं ग्लू लावून घेतले आणि हे असं चिटकून घेतलं आहे. तर इथे आता काय करायचं आपल्याला, जे आपण फॅब्रिक ज्वेलरी बनवतो त्यासाठी हे असे कुंदन मिळतात स्टिक करण्यासाठी, ते आपल्याला इथे यूज करायचे आहेत. तर मी आता असं साईडनी पूर्ण आधी ग्लू लावून घेणार आहे. हे किंवा फॅब्रिक ग्लू तुम्ही यूज करू शकताय. तर तुम्हाला असं पूर्ण राऊंड शेपमध्ये असं ग्लू लावून घ्यायचं आहे. ह्या ग्लूला लगेच असं तुम्हाला, तर अशा पद्धतीने ग्लू लावल्यानंतर तुम्हाला हा एक स्टोन इथे लावायचा आहे. अशा पद्धतीने ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टोन लावायचा आहे. मी फक्त तुम्हाला स्टेप सांगणार आहेत कसं काय करायचं आहे. असं तुम्हाला पूर्ण हे स्टोन लावून घ्यायचे आहे. तुम्ही इथे जे गोल्डन चेन मिळते, स्टोनची चेन मिळते किंवा जे बॉल चेन मिळते त्याचा पण यूज करू शकता. असं ग्लू लावून तुम्हाला ती चेन अशी लावून घ्यायची आणि कट करायची आहे. म्हणजे आता इथून तुम्ही चेन स्टार्ट केलं, इथं अशी राऊंड इथं आल्यानंतर कट करून ती स्टिक करायची. असं तुम्हाला ही स्टेप करायची आहे. अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर आपल्याला परत एक राऊंड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला साईडने हलवा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक हलवा लावत जायचा आहे. अशी तुम्हाला ही लाईन कंप्लीट करायची आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी हा एक राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत एक राऊंड करायचा आहे याचाच. ओके, हलव्याचा सेम असंच ग्लू लावून घ्या आणि असा एक राऊंड कंप्लीट. आता इथे काय करायचं, हे लगेच असं उचलायचं वगैरे नाही आहे, नाही तर ते कारण ग्लू लावलं आहे आपण, ते सुकून द्यायला लागतं. आणि आता काय करायचं इथे आपल्याला जे व्हाईट ग्लू आहे ना ते घ्यायचं आहे आपल्याला. व्हाईट घ्या किंवा जे तुम्हाला दाखवलं आहे ते घ्या, म्हणजे फॅब्रिक ग्लू वगैरे, तर ते घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं तुम्हाला दाखवते मी. आता हे जे मध्ये जे गॅप दिसतात ते, म्हणजे आता बघ इथे गॅप दिसतो आहे वगैरे, ते गॅप आपल्याला भरायचे. तर त्यासाठी काय करायचं, ग्लू टाकायचं, थोडंसं टाकायचं. ओके, असं टाकत जा, 2 3 असं 4 टाकून घ्यायचे. आणि तिथे आपल्याला असे 3 mm चा गोल्डन मनी जो आहे तो असा मधोमध
टाकत जायचं आहे. म्हणजे ह्याच टेक्निक यूज करून तुम्ही अशी वेगवेगळ्या टाईपच्या ज्वेलरी डिझाईन करू शकताय संक्रांतीसाठीच्या. हे बघा, हे असं तुम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर दिसतं. आता ही सुकण्यासाठी आपल्याला साईडला ठेवायचं. आता बँगल्स कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते. खूप इझी वेने बँगल्स कशा बनवायच्या ते दाखवते. बँगल बेसवर पण तुम्ही ते जे हलवा आहे तो तुम्ही पॅक करू शकता तारेच्या साह्याने. ते त्याला होल असतात त्यामुळे ते सोपं आहे. ते अशी बेस असते एक बँगल बेस. तुम्हाला मी तरी पण एक डेमो दाखवते. तर तुम्हाला ते अशा पद्धतीने बँगल बेस मिळतात. ओके. ते तार इथे रॅप करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक एक टाकत पूर्ण असं इथपर्यंत लाईन मारायची. त्याच्यानंतर एक 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 असं बँगल्सला ते पॅक करून घ्यायचं आहे. त्यामुळे ते तर सोपंच आहे. पण अजून एक सोपी स्टेप मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला 18 गेजची तार घ्यायची आहे. 18 गेजची जी तार आहे, 18 गेजची तार घेताना आपल्याला काय करायचं आहे, त्याचं असं मनगटाच्या थोडं माप घेऊन आपल्याला असं पूर्ण असं माप घ्यायचं आहे. बघा असं एवढं माप घेऊन थोडीशी पुढं अशी कट करून घ्यायची आहे एवढी. अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला हे ज्या लूप आहे तो असं तुमच्या साईडने असा एक लूप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून ती बँगल्स म्हणजे आपण घालू त्यावेळेस ती लागायला नको. अशा पद्धतीच्या तुम्ही 2, 3, 4 क्लायंटला जितक्या हव्यात तशा तुम्ही बँगल्स बनवून देऊ शकताय. हे बघा अशा पद्धतीने. आता इकडे घातल्यानंतर इथे काय करायचं आहे, हे मी जरा वेळ साईडला ठेवते. हे सुकल्यानंतर आपल्याला कट करायचं आहे, ते कसं मी दाखवते. तर या बँगल्समध्ये आपल्याला टोटल 10 हलवा घालून घ्यायचे असे. एक साईडला 10. ओके, मी असे 10 हलवा घालून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढची स्टेप काय करायची ते. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी टोटल 10 हलवा टाकून घेतलेले आहे. तुम्हाला इथे असा राऊंड शेप द्यायचा आहे. शेप देताना ही तार जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला असा लोटस टाकायचा आहे. तो लोटस असा समोर आला पाहिजे. तो टाकताना तुम्हाला काय करायचं आहे, इथून टाकायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा कॉर्नर इथून वरच्या साईडने टाकला तर पुढून पण त्याच्या वरच्या साईडने आलं पाहिजे. असं सेम टू सेम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तिथून जात नसेल कारण काही काही होल बारीक असतात ना, तर बॅक साईडने एकदा ट्राय करायचं आहे. ठीक आहे, होल बारीक असल्यामुळे ते जात नाही. मी दुसरा लोटस घेऊन ट्राय करते. हे तर गेलं आहे. हे असं आपल्याला इथे आणायचं आहे. इथे आणून असं घट्ट धरून ठेवायचं इथे. ओके, आता इथे आपल्याला 10 हलवा टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता. आता हे असं तुम्ही इकडून 10 आणि इकडून 10 हलवा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे असं तुम्हाला राऊंड शेपमध्ये करून घ्यायचं व्यवस्थित. आणि असं हे घट्ट असं मागे लोटायचं, असं घट्ट खेचून. आणि आता इथे आपण ही जी तार आहे जी लूप मारण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे, ती अंदाजे घेऊन तुम्हाला अशी ठेवायची आहे. आणि असा लूप मारायचा आहे त्याला तुमच्या साईडने. लूप मारताना असं घट्ट मारून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता तुम्ही इथे लटकन पण लावू शकताय. ओके, लटकन कसे लावायचे तुम्हाला, हे जे बनवलं आहे आपण अशाच पद्धतीने तीन तीन पदरी वगैरे असं बनवून तुम्ही इथे लटकन लावू शकता, किंवा ह्या साईडने दोन ह्या साईडने दोन असंही तुम्ही लावून देऊ शकता दोऱ्याने शिवाय. आणि अशा पद्धतीने आपली ही जी बँगल्स आहे ते रेडी होतात. हे बघा, हे असं दाबायला सांगायचं कस्टमरला, ती निघत पण नाही आणि हलणार तर अजिबातच नाही. असे व्यवस्थित तुम्ही बँगल्स बनवू शकता. असे तुम्ही कस्टमरला 2 किंवा 4 बँगल्स बनवून देऊ शकताय या पद्धतीने. आता बिंदी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जसे आपण कानातल्याला खाली लटकन लावून घेतले होते तसेच आपल्याला इथे खाली लावून घ्यायचे आहे लोरियल्सच्या साह्याने. 1 mm टाकू शकताय किंवा 3 mm गोल्डन बीड्स तुम्ही टाकू शकताय त्यामध्ये. अशा पद्धतीने मी ते लटकन लावून घेते. कुठं लावायचं तुम्हाला माहीतच आहे. एक इथं लावायचं आहे, एक बरोबर मधोमध, एक इथं, एक बरोबर मधोमध आणि परत एक इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, सुई दोरा घ्यायचा आहे आणि जी लोटसची जी मागची साईड आहे तिथून आपल्याला धागा असा खालून वर काढून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला एक गाठ द्यायची आहे. म्हणजे असं घेतल्यानंतर परत जो मागच्या साईडचा जी गाठ मारल्यानंतर तो असं खाली सरकून घेऊन त्याच्या मधोमध आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे जसं आपण गाठ मारतो, ह्या गाठ मारणं सोपं आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टी करत पण असतो आपल्या रोजच्या वापरामध्ये. तर अशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर परत म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं आहे का, तुम्हाला इथे फक्त धागा तो जो आहे पॅक करून घ्यायचा आहे व्यवस्थित. फक्त जो मधोमध भाग आहे तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे पॅक करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी धागा पॅक करून घेत आहे. धागा पॅक केल्यानंतर आपल्याला वरती एक लाईन करून घ्यायची आहे हलव्याची. तर एक हलवा गोल्डन मनी, एक हलवा गोल्डन मनी अशी आपल्याला एक लाईन बनवून घ्यायची आहे. आणि लास्टला आपल्याला जंपिंग अटॅच करायची आहे. ती कशी करायची ते मी तुम्हाला यामध्ये सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक हलवा, एक गोल्डन मनी असं करून घ्यायचं आहे. टोटल मी 12 वगैरे हलवा मी टाकले असतील, 12-13. लेंथ तुमच्या मनाने तुम्ही करू शकताय. आणि जी मंगळसूत्राची लेंथ आहे ती पण आपली थोडी मी छोटी घेतली आहे. म्हणजे आपली जी चेस्ट असते त्याच्याबरोबर आहे ती. त्याच्यापेक्षा थोडं मोठं तुम्ही अजून वाढवू शकताय. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत लॉंग जो हार आहे तो कसा बनवायचा ते. आता याच्यामध्ये तुम्हाला जर फिंगर रिंग बनवायची असेल तर तुम्ही फिंगर रिंग बनवू शकताय. पण शक्यतो कोणी फिंगर रिंग घालत नाही, त्यामुळे मी ती दाखवणार पण नाही आहे यामध्ये. पण आता ह्या टेक्निक यूज करून तुम्ही फिंगर रिंग पण बनवू शकता आणि ग्लूने तुम्हाला ते चिटकवायचं आहे. अशा पद्धतीने मी माळा बनवून घेतलेली आहे. तर लास्टला आपल्याला जंप पॅक करायचे आहे. ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे जंपरिंग, जेणेकरून जो धागा आपण टाकणार आहोत तो त्या गॅपमधून बाहेर निघायला नको. तर अशा पद्धतीने मी सुई टाकून घ्यायचा आहे. सुई टाकून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक एका हलव्यामधून आणि गोल्डन मनीमधून ही सुई टाकत आपल्याला परत स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. तर अशा पद्धतीने मनीतून पहिल्या मनीपासून तर शेवटचा जो हलवा आपण फर्स्ट टाईम टाकला होता तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. असं एकामध्ये एक असं लास्टपर्यंत जायचं आहे. आणि शेवटी तिथं आल्यानंतर आपल्याला परत तिथे मधोमध 2-3 एकदा खालून घालून एकदा वरून घालून असं आपल्याला गाठ मारायची आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, गाठ मारायची, जेणेकरून ते पॅक राहील, व्यवस्थित राहील, कोणी कसंही हाताळलं तरी तुटणार नाही.
आता मी लास्टला आलेली आहे. तर इथे तुम्ही बघून करायचं मी काय करते. असं परत पुढच्या साईडने धागा आणून अशा पद्धतीने त्याला सपोज मी राऊंड केला आहे, परत खालून घालायचं आहे. अशा पद्धतीने घालताना थोडे व्यवस्थित घाला. धागा इकडे तिकडे अडकण्याची शक्यता खूप असते ह्या ज्या दोऱ्याने आपण ज्वेलरी बनवतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुमची बिंदी रेडी होते. यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या डिझाईन करू शकता ह्या टेक्निक यूज करून. असं आपल्याला 3-4 वेळा करून घ्यायचं आहे. तिथे खालून सुई घालायची, वरून काढायची, परत एकदा वरून खालून असं करून आपल्याला नंतर लास्टला आपल्याला अशा 3 ते 4 गाठ मारून घ्यायच्या आहे. गाठ मारल्यानंतर धागा कट केल्यानंतर कंपल्सरी ग्लू लावायचं विसरायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपली बिंदी रेडी होते. आता बघणार आहोत आपण लॉंग जो हार आहे तो कसा बनवायचा. त्याच्यानंतर छोटा जो चोकर असतो तो कसा बनवायचा ते आता आपण इथे बघणार आहोत. तर इथे काय करायचं तुम्हाला, आपण जो पॅच बनवला आहे हा याच्या खाली आपल्याला असं परत एक चिटकवण्यासाठी लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, असं हे ठेवून फक्त कट करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे. नंतर आपण ते चिपकावणार आहोत. तर फक्त तुम्हाला आधी काय करायचं आहे, असा राऊंड एक याच्या साईडचा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि हे आपण नंतर लास्टला चिटकवणार आहोत. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, असा धागा घ्यायचा आहे आणि 3 mm गोल्डन मनी आपल्याला कंपल्सरी लागणार आहेत. तर ते मी काढून घेते. जास्तीचे लागणार आहे त्यामध्ये एकदम आपण काढून घेऊया. आणि जो हलवा आहे तो पण आपल्याला जास्तीचा लागणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपण हे करून घेऊया. तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, हा जो पॅच आहे तो असा ठेवायचा आहे आणि आता इथे तुम्ही डबल लाईन, ट्रिपल लाईन पण करू शकताय. तर इथे काय करायचं आपल्याला, हा जो कॉर्नर आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची खालच्या बाजूने. घालून घेतल्यानंतर मी त्याच्यामधूनच घेतलेली आहे अशी काढून. तुम्ही डायरेक्ट पण करू शकताय. ओके, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक हलवा, एक गोल्डन मनी घालायचा आहे. लेंथ तुम्हाला जेवढी हवी तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. लेंथचं मी इथे सांगू नाही शकत. तुमच्या मनाने तुम्हाला जेवढी हवी, म्हणजे मंगळसूत्राच्या थोडं खाली म्हणजे पोटाच्यापर्यंत तरी आलं पाहिजे हा पॅच, एवढं करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक हलवा
एक गोल्डन मनी असं टाकायचं आहे. तर ही लाईन तुम्ही कंप्लीट करून घ्या. नेक्स्ट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता मी एवढी लांब लेंथ करून घेतलेली आहे. तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे पोटापर्यंत आपलं जे लेंथ आहे ती आली पाहिजे अशा पद्धतीने. आता ह्यो धागा जो आहे तो कट करायचा नाही आहे. तो कट कुठून करायचा आहे, इथून करायचा आहे. आणि परत तेवढ्याच साईजचा आपल्याला जो व्हाईट थ्रेड आहे तो सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे. पुढची प्रोसेस सांगते काय करायचं ते. जसं आपण इकडून केले सेम प्रोसेस आपल्याला इकडून करायची. त्यामुळे मी आता फक्त ही स्टेप दाखवणार आहे तुम्हाला. ही एक लेंथ केली, सुई आपण कट करून घेतली, हा धागा आपण तसाच ठेवला. आता फक्त जेवढं माप केलं आपण एवढ्याच मापाचं आपल्याला परत इथे एक जॉईन करायचं. असं तुम्ही 3 लेयरचे पण करू शकताय, 2 लेयरचे पण करू शकताय. मी 2च लेयरचे करणार आहे. सेम जसं इकडून केलं सेम तसंच आपल्याला ह्या बाजूने पण करायचं आहे. तर फर्स्ट आपण हे करूया आणि मागे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ओके, धागा मी एवढा कट करून घेतला, म्हणजे सुईच्या तिथून एकदम. दुसरी स्टेप दाखवते. तर अशा पद्धतीने आता मी इथे ठीक आहे, अशा पद्धतीने परत सुई वाहून घेतलेलं आहे, लास्टला गाठ मारलेली आहे. तर आता काय करायचं, आता इथे जे आपण टाकलं आहे तसंच आता इथे टाकल्यानंतर हा एक हलवा सोडून परत खालच्या बाजूने आपल्याला अशी सुई घालून घ्यायची आहे. सुई घालून घेतल्यानंतर काय करायचं, असं सुई घालून घेतल्यानंतर हा जो धागा आहे याच्या खालून घालून असं आपल्याला वरती असं खेचायचं आहे अशा पद्धती. ओके, आता आपल्याला सेम प्रोसेस करायची. काय, एक हलवा एक गोल्डन मनी. ही प्रोसेस तुम्ही आधी कंप्लीट करून घ्या. एक हलवा एक गोल्डन मनी. एवढी जी पहिली लेन जेवढी घेतली, म्हणजे जेवढी लांबी तुम्हाला हवी त्याच पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय तुमच्या मनाने. ओके, सेम अशी लाईन आपल्याला करून घ्यायची. तर मी करून घेते. आता तुम्ही बघू शकताय मी काय केलं आहे. हे जे हलवा टाकले 42 टाकले टोटल. एका लाईनमध्ये 42, एका लाईनमध्ये 42. आता इथे काय करायचं तुम्हाला, अशी दोन्ही धरून तुम्हाला फक्त इथे गाठ मारायची. ओके, लास्टला अशा पद्धतीने अशा तुम्हाला 4 गाठ तरी मारा, जेणेकरून सुटायला नकोच आहे. अशा पद्धतीने कट केल्यानंतर ग्लू लावायचं विसरायचं नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने मी 3 गाठ मारून घेतलं आहे. कट करायचं आणि ग्लू लावायचं. आता हे जे केलं आहे सेम तुम्हाला याच पद्धतीने आता इथे करायचं. आता इथे करताना काय करायचं तुम्हाला, 1 2 3 ही 3 लाईन सोडून, म्हणजे आता तुम्ही बघा इथं केलं आहे ना आपण, आता हे 1 2 3 सोडून, ओके 1 2 3 4 सोडायचे. हे वरचे 1 2 3 4 इथं एक आणि इथं एक येणार. ओके, हे दोन्ही वरचे 4 सोडून 1 2 करायचे. ठीक आहे, तर आता पुढचं सेम असं करून घ्या. मी करून घेते ते आणि मग तुम्हाला परत इथे लास्टला आपल्याला जे जॉईन करायचं आहे इथे आपल्याला बॅगची दोरी न वापरता हलवा कसा जॉईन करायचा ते तुम्हाला दाखवते, जेणेकरून आपला कमी खर्चात खूप छान अशी ज्वेलरी रेडी होते, जिथे आपण दोऱ्याचाच यूज करणार आहोत. ओके, ते पण मी दाखवते तुम्हाला लास्टला कसं करायचं ते. आता इथे हा धागा कट करून घ्यायचा आणि यातला जो मोठा धागा उरतो आपण तोच आपण इथे यूज करणार आहोत. हे काय करायचं आपल्याला, जे आपण धागे लावलेले मागे, हे जे धागे आहे त्याला थोडंसं असं ग्लू लावून घेऊन मागे स्टिक करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून ते असं या पद्धतीने आणि सगळीकडे आपल्याला असं राऊंड शेपमध्ये असं ग्लू लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मागचा जो पॅच आपण लावणार आहोत कट केलेला तो आपल्याला इथे चिटकून घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि जो ब्लॅक कलरचा जो पॅच आपण रेडी केला होता तो आपल्याला इथे असं चिटकून द्यायचा आहे. चिटकून दिल्यानंतर ते सुकायला असं ठेवायचं आहे.
आता जे आपण बनवलं होतं त्याचे आपल्याला जे आपण बनवलं होतं हे मी असं थोडंसं वरती ठेवते. आता ह्याच्या माळा बनवल्या होत्या, याला मागे कसं लॉक करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता ही जी सुई आणि दोरा घ्यायचा आहे आपल्याला असं. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सुई दोऱ्यामध्ये जिथे आपण गाठ मारली आहे इथे आपण गाठ मारली, तुम्हाला दिसतच असेल. ओके, तर तुम्हाला ती अशी खालून सुई घालायची आहे. त्या गाठ मारली तिथून असं पुढच्या साईडने आणायचं आहे आणि खालून घालून असं ह्याच्यातून काढून घ्यायचं. बरोबर त्या मधोमध आलं पाहिजे आणि एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. बघा अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला हलवा टाकायचे असं. काही हलवाला होल नसते. हे अशा पद्धतीने हलवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. टोटल 10 आपण टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला किती मोठी साईज ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने हलवा टाकल्यानंतर पुढची जी गाठ आहे तिथे आपल्याला आता तिथे कसं करायचं तुम्हाला सांगते अगदी सिंपल पद्धतीने. हे बघा, आता इथे जी गाठ आहे आपली, हे बघा तुम्हाला दिसतच असेल आपली इथे गाठ आहे. तर काय करायचं, हा जो धागा आहे तो कट करून घ्या. आता जो धागा आपण कट केला आहे एक खालून घालायचा आणि एक वरतूनच ठेवायचा. अशा पद्धतीने ते मधोमध आणा, असं मधोमध आणायचा आहे. ते जिथे आपण गाठ मारली तिथे, आणि तिथे आपल्याला गाठ मारायची आहे, थोडी घट्ट गाठ मारायची. हे बघा अशा आपल्याला किती गाठ मारायच्या, 5-6 मारून टाका. जास्त मारल्या तर ते पॅकच व्यवस्थित होणार आहे. 3-4 मारल्या तरी चालेल. अशा पद्धतीने गाठ मारल्यानंतर आपल्याला तिथे असं कट करून ग्लू लावायला विसरूच नका. धाग्याची कोणतीही ज्वेलरी करताना कोणती पण करा, मोत्याची करा, पण विसरू नका. माझा आवाज अजून पण व्यवस्थित सर्दीमुळे येणार नाही तुम्हाला. हे बघा, ही सिंगल लाईन म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण काय केलं आहे. हे बघा असं हे डायरेक्ट तुम्ही गळ्यात टाकून द्यायचं. आता हे सुकण्यासाठी आपण असं साईडला ठेवून देऊया. आता रिंग कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवूनच देते. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हास. असं कॅनव्हास घ्यायचा, त्याच्यानंतर ग्लू घ्यायचा. ते ग्लू काय करायचं आहे तुम्हाला, मी थोडं फास्टमध्ये दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा झाल्यानंतर तो खूप प्रॉब्लेम होतो, डाउनलोड व्हायला 4-4, 5-5 दिवस लागतात. अशा पद्धतीने मी गोल राऊंड करून घेतला आहे. गोल राऊंडमध्ये मी टाकणार आहे ही क्रिस्टल, असे ब्लॅक कलरचे क्रिस्टल आहे ते मी असे टाकून देत आहे. म्हणजे थोडक्यात मी त्याची डिझाईन बनवत आहे. अशी मध्ये ब्लॅक, असे तुम्ही ब्लॅक राऊंड पूर्ण कंप्लीट करा. तुम्ही बघू शकता असं क्रिस्टलचा राऊंड केल्यानंतर त्याला साईडने परत असं ग्लू लावून घ्यायचं आहे. ग्लू लावल्यानंतर तिथे आपल्याला
एक एक हलवा लावायचा. सॉरी, हलवा नाही, ही जे कुंदन आहेत ना ते लावायचे. अशा पद्धतीने राऊंडमध्ये लावून घ्या. किंवा तुमच्याकडे चेन असेल स्टोनची वगैरे ती पण तुम्ही लावू शकताय. अशा पद्धतीने आता परत आपल्याला एक ग्लू लावून हलवा लावायचा आहे. आता हे असंच आपण सुकण्यासाठी साईडला ठेवून द्या. आता आपण बघणार आहोत नथ कशी बनवायची. आता जे नथ मेकिंग ज्यांचं झालं आहे त्यांना तर काहीच अवघड जाणार नाही नथ बनवण्यासाठी. तर सिंपल वेने आपण नथ बघणार आहोत कशी बनवायची ते. त्यासाठी आपल्याला 1 mm गोल्डन बीड्स पण लागणार आहेत, गोल्डन मनी. आता नथ बनवण्यासाठी आपण जेवढी तार घेतो तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशी कट करून घेतल्यानंतर आपल्याला जसं आपण नथला लूप देतो तसा छोटूसा लूप देऊन घ्यायचा आहे. छोटाच द्यायचा आहे, अगदी खूप मोठा नको. अशा पद्धतीने. आणि असं तुम्ही डबल पण देऊ शकताय. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये काय करायचं, तुम्हाला असा हलवा टाकून घ्यायचा आहे. असं टोटल 3 हलवा आपल्याला टाकायचा आहे. हलवा टाकताना साईज बरोबर टाका व्यवस्थित. तुम्ही बघू शकता असं मी 3 हलवा टाकून घेतला आहे. 3 टाका, 4 टाका, तुम्हाला केवढी मोठी साईज हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकताय. तर मी 4 टाकून घेते कारण 3 खूपच छोटी होते. अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, असं नथीचा जसा आपण शेप देतो तसा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. शेप दिल्यानंतर इथून तार कट करायची, म्हणजे जशी आपण नथला करतो सेम. नथ बनवणं तर तुम्हाला इझिली येऊन जाईल. ते नथचे फ्लावर वगैरे करणं ते सोपं आहे. असं पुढच्या साईडला वाकून इथे तुम्हाला असा लूप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपली नथ जी आहे ती रेडी होते. आता हे 0.3 mm ने मी पॅक करणार आहे. तर ते कसं पॅक करायचं ते मी तुम्हाला दाखवते. 0.3 mm जे तार आहे त्याचा मी छोटासा तुकडा करून कट करून घेत आहे. खालून स्टार्ट करणार आहोत. तर ही जी तार आहे ती आपल्याला अशी ते रॅप करून घ्यायची आहे, जशी आपण रॅप करतो तशी. अशा पद्धतीने असं 2-3 वेळा तुम्ही रॅप करून घ्या. रॅप करून घेतल्यानंतर जी सुरुवातीची जी तार आहे तिला असं आपण पिळी देऊन घेऊया. पिळी देऊन घेतल्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 mm चे गोल्डन बीड्स. वन एम चे गोल्डन बीड्स आपल्याला टाकून घ्यायचे. म्हणजे कसे टाकायचे ते तुम्हाला मी सांगून टाकते, म्हणजे मला एकदाच टाकता येईल. हे बघा इथून स्टार्ट करून आपली असं हाफ राऊंड बनला पाहिजे आणि एवढे आपल्याला गोल्डन बनी टाकायचे आहे. मी एक स्टेप दाखवते तुम्हाला. नथ बनवताना आपल्याला 20 गेजच्या तारेचा यूज करायचा आहे. 20 गेजच्या तारेवर आपल्याला नथ बनवायची आहे. तर अशा पद्धतीने घेऊन पुढच्या साईडने घेऊन तुम्हाला इथे ते असं 2 वेळा रॅप करायचं आहे. असं खेचून मोडा. 2 ते 3 वेळा करा, पण करा.
आता हे करताना खूप व्यवस्थित करा, कारण हे असं हलव्याचं जे वरचं कोटिंग आहे ते निघून जातं. ते ग्लूने आपण चिटकू शकतो आहे. अशा पद्धतीने परत 6 टाकायचे. इथं 2 वेळा रॅप करा, परत 6 टाका. असं लास्टला येऊन तार कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी सुंदर अशी नथ आपण रेडी केली होती आणि जे हलव्यावरचं कोटिंग निघालं आहे ते असं मी ग्लू लावून चिटकून दिलं आहे. ते निघतंच, त्याला काहीच ऑप्शन नाही, तर तुम्ही ग्लू लावून असं चिटकून देऊ शकताय. तर अशा पद्धतीने आपण ही जी नथ रेडी केली, तुम्ही अशाच पद्धतीने 4 याची, म्हणजे तुम्ही जशी आपण नथची डिझाईन करू शकतो त्याप्रमाणे तुम्ही हलव्यामध्ये नथ पण डिझाईन करू शकताय. तर आता आपण बघणार आहोत की चोकर कसा बनवायचा ते. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोरी. सुईमध्ये मी धागा वाहून घेतलेला आहे. अशा पद्धतीने जशी आपण गाठ मारतो नेहमीप्रमाणे तसेच गाठ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण यामध्ये हलवा टाकत जाणार आहोत. तर आपलं गळ्याचं जे माप आहे शोल्डरचं, शोल्डर जे असतं तिथपर्यंत आपलं चोकर आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला आधी मी काय करते, तुम्ही एक हलवा एक गोल्डन मनी असं पण करू शकताय, पण मी काय करते आधी हलवा टाकून घेते. तर ते मेजरमेंटनी ते करायला लागेल आपल्याला. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, जो आपली शोल्डर आहे तेवढ्या मापाचा आपला चोकर असतो बरोबर. कोणतेही चोकर बनवताना शोल्डरचं माप घ्यायचं. शोल्डरची जी लाईन असते मानेची त्याप्रमाणे आपलं माप घ्यायचं आहे. तर मी असं 10 हलवा टाकून घेते, 12 हलवा टाकते मी. आता 10 हलवा टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत 3 mm गोल्डन मनी. सर्दीमुळे माझा थोडा आवाज क्लिअर नाही आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या आवाजामध्ये. जरी आवाजात कळत नसेल तर मी इथे बनवून दाखवते आहे, तशाप्रमाणे तुम्ही स्टेप करा. त्यानंतर आता एक येणार हलवा, परत एक गोल्डन मनी, परत येणार हलवा. तर तुम्ही बघू शकता मी काय स्टेप करते ते. परत येणार एक गोल्डन मनी, परत येणार हलवा. ओके, असं केल्यानंतर आपल्याला एक आता लोटस घ्यायचा आहे. लोटस घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता 1 आणि 2 जे 2 नंबरचं जे होल आहे तिथून आपल्याला सुई पास करून अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने. ओके, परत सेम ही स्टेप करायची आहे. कशी तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा हलवा, गोल्डन मनी. पहिली लाईन दाखवल्यानंतर दुसरी जमायला एकदम सोपी जाते. परत हलवा, परत गोल्डन मनी. ओके, हे बघा अशा पद्धतीने. दोनच टाकामध्ये आणि परत एक हलवा. ओके, अशी स्टेप येणार. परत घ्यायचं आहे आपल्याला लोटसला. आपल्याला खाली लटकन पण लावायचे, जसे आपण इयरिंग्सला वगैरे लटकन लावले ते सेम त्याच पद्धतीने तुम्ही इथे लटकन लावू शकताय. ओके, आपल्याला तसेच लटकन इथे लावायचे हलव्याचे. जे फ्यूज वायर मिळते त्यानेच लावायचे. त्याच्यानंतर परत 2 नंबरचं जे होल आहे तिथून सुई टाकून पुढच्या 2 नंबरच्या होलमधून काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. ओके, परत हलवा गोल्डन मनी, हलवा गोल्डन मनी, हलवा.
अशा पद्धतीने आपली ही जी स्टेप आहे ती कंप्लीट झालेली आहे. परत येणार आता तिसरा. तुम्ही 3 टाका 5 टाका, तुमच्या याच्यावर आहे तुम्हाला किती टाकायचे लोटस. मी तर 3 यूज करत आहे. तुम्ही जर इथे 5 टाकले तर तुम्हाला इकडे 10च मणी टाका, 10 ते 8 टाकू शकताय. तर आता ही जी हा लोटस टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण ही जी लाईन आहे ती कंप्लीट करायची. तर कशी, सेम ही लाईन आली पाहिजे लास्टवाली. हलवा गोल्डन मनी, हलवा गोल्डन मनी आणि बाकीचे हे 12. त्याप्रमाणे मी लास्टवाली लाईन कंप्लीट करते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जी लाईन आहे ती कंप्लीट केली आहे. आता सेकंड लाईन सेम अशीच येणार. सेकंड लाईन करताना तुम्हाला जे त्याच्याच खालचं जे होल आहे बघा, हे आणि त्याच्याच खालचं होल, तिथून तुम्हाला दोरा सुई जी आहे ती पास करायची आहे सेकंड लाईन बनवताना. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या धाग्यातून सुई काढायची आहे. ओके. आता ज्या धाग्यातून आपण सुई काढली, तर सुई काढल्यानंतर आपल्याला जो 1 नंबरचा, हे बघा मी अशी सुई काढली आहे, आणि जो 1 नंबरचा जो हलवा आहे त्यातून सुई अशी पास करून घ्यायची आणि घट्ट खेचायची आहे. ओके. आता हे किती हलवा आहे टोटल, 1 2 3 4 6 7 8 9 10 11 12 13 14. हा मागचा धरायचा नाही, असे 14 हलवा आपल्याला टाकून घ्यायचा. एवढी लाईन कंप्लीट करा. मध्ये गोल्डन मनी टाकायचा विसरू नका. तर ही स्टेप केल्यानंतर आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला सांगितले, हे जे त्याच्याच खालचा जे होल आहे तिथून तार पास करून पुढच्या होलमधून आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने. ओके. आता सेम स्टेप करायचे. आता हे पुढचं सेम करायचं आहे तुम्हाला. आणि इथे लास्टला आल्यानंतर, इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला इथून धागा घालून ते मी दाखवते लास्टवाले स्टेप. तुम्ही पूर्ण करायचं आहे. त्यानंतर लास्टला कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर जो लास्टवाला जो हलवा आहे त्यामधून आपल्याला सुई पास करायची आहे. सुई पास केल्यानंतर जे गोंड्याचं जे होल आहे तिथून काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तिथून काढून घेतल्यानंतर जो हलवा आहे त्याला असं 2दा रॅप करून घ्यायचं आहे. 2दा रॅप केल्यानंतर परत सुईवरच्या बाजूने टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्यानंतर जे अशी गाठ बसली पाहिजे असं करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला इथे 3 ते 4 वेळा गाठ मारून ग्लू लावायचं आहे. आता इथे येणार आहे आता इथे आपल्याला लटकन लावायचे, जसे आपण बिंदीला लावले होते किंवा इयरिंग्सला लावले होते असे. या पद्धतीने तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहेत. आता जी फिंगर रिंग आपण बनवली होती ती सुकलेली आहे, तिला त्या शेपमध्ये असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. कट केल्यानंतर आपल्याला परत खाली स्टिक करण्यासाठी
याला मागच्या साईडने ग्लू लावून घ्यायचा आहे. कोणता पण ग्लू यूज तुम्ही करू शकताय. अशा पद्धतीने ग्लू लावल्यानंतर ते आपल्याला असं स्टिक करून घ्यायचं आहे. आणि हे परत आता आपण सुकायला ठेवून देणार आहोत. चोकर किंवा कमरबंद जेव्हा आपण बनवतो त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचा म्हणजे जास्तीचा धागा असा लागतो, तर तो जास्तीचाच घ्यायचा आहे घेताना चोकर आणि कमरबंद बनवण्यासाठी. तर इथे आपल्याला लागणार आहेत अशा पिन, ज्या साडी पिन वगैरे असतात त्याप्रमाणे याचा यूज करून आपण कमरबंद बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे होल आहे सर्वात खालचं तिथून ते सुई टाकल्यानंतर असा धागा म्हणजे इथे आपल्याला हे लॉक करायचं आहे. सगळ्याला सेम स्टेप तुम्हाला असे इथे करायच्या आहेत. असं लॉक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे 15 हलवा टाकून घ्यायचे आहेत. 15 हलवा टाकून घ्यायचे आहेत. तर मी ते टाकून घेते आणि पुढे कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. आता इथे 15 हलवा टाकल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, ही जी फर्स्टवाला जे होल आहे तिथून आपल्याला सुई पास करायची आहे फर्स्टवाल्या होलमधून. त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे एक हलवा, एक गोल्डन मनी, परत एक हलवा, परत एक गोल्डन मनी असं टाकून घ्यायचं आहे. तर ते मी साईज कशी टाकायची ते मी आधी टाकून बघते, त्यानंतर तुम्हाला सांगते की टोटल किती टाकायचे आहेत. टोटल मी 10 हलवा टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला लोटस टाकायचा आहे. ओके, लोटस टाकल्यानंतर आपण जे 15 हलवा टाकले होते ती स्टेप आपल्याला इथे करायची आहे. 15 हलवा टाकून घ्यायचे आहेत. 15 हलवा टाकल्यानंतर आपल्याला अशी खालून वर अशी सुई आणायची आहे आणि आता परत 15 हलवा आपल्याला टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर इथे आता मी 15 टाकून घेतले. परत आपल्याला जे नेक्स्ट होल आहे तिथून सुई पास करायची आहे आणि पुढच्या होलमधून काढायची आहे. पुढच्या होलमधून काढल्यानंतर आता आपल्याला इथे परत अशी लेयर पडली, म्हणजे आता 10 टाकले, खाली आपल्याला 14 टाकायचे आहेत. हे हलवा 14 म्हणजे एक हलवा गोल्डन मनी, एक हलवा गोल्डन मनी, असे 14 हलवा टाकून घ्यायचे. मध्ये गोल्डन मनी टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने मी 14 हलवा टाकून घेतले आहे. आता नेक्स्ट होलमधून त्याच्याच खालचं जे नेक्स्ट होल आहे तिथून आपल्याला सुई पास करायची आहे. अशा पद्धतीने परत 15 हलवा आपल्याला टाकून घ्यायचे आहे. परत 15 हलवा आपण आता इथे टाकून घेणार आहोत. परत असं
या साईडने घालून वरती आपल्याला काढून घ्यायचे आहे. सॉरी, खालून नका घालू, इथे तुम्हाला वरूनच घालायचं आहे. वरून घालून असं खालच्या साईडने काढायचं आहे, म्हणजे आपली तिसरी लाईनला ते बरोबर या साईडने येतं. तर परत आपल्याला 15 हलवा टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 15 टाकल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट होलमधून सुई पास करून काढायचे आहे. आणि आता आपण इथे किती टाकले होते, इथे 10, 14, आता इथे येणार टोटल 18. इथे 18 टाकून घ्यायचे आहेत. हलवा गोल्डन मनी, हलवा गोल्डन मनी असे टोटल आपल्याला 18 टाकून घ्यायचे आहेत. 15 हलवा टाकले आहेत. 15 टाकल्यानंतर मध्ये असा गॅप राहत नाही, तर अजून आपल्याला 5 टाकायचे आहेत. तर इथे अजून मी 5 टाकून घेत आहे. गोल्डन मनी आणि हलवा असं करून टोटल आपल्याला जी लास्टवाली लाईन आहे तिथे आपल्याला टोटल 20 टाकायचे आहेत. 20 हलवा टाकल्यानंतर आपल्याला जे होल आहे तिथून सुई पुढच्या साईडने काढून घ्यायची आहे. आता इथे माझे जो धागा आहे तो कमी पडलेला आहे, तर ती पुढच्या साईडने काढल्यानंतर जी गाठ आहे ती बसणार नाही. तर काय करायचं आहे आपल्याला, जिथून आपण पास करणार होतो त्याच होलमधून आपल्याला असं खालून वर सुई काढायची आहे. खालून वर सुई काढल्यानंतर जशी आपण गाठ मारतो वरून काढायची आणि परत 2 भाग करून असं आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि इथे गाठ मारायची आहे धागा कट करून आणि ग्लू लावायचं आहे. कट केल्यानंतर इथे आपल्याला ग्लू जे आहे ते कंपल्सरी लावून घ्यायचं आहे. आता परत आपल्याला सुईमध्ये धागा टाकून घ्यायचा आहे. आता इथे जिथे आपल्याला जिथून आपण पुढच्या साईडने सुई काढणार होतो परत त्याच होलमधून आपल्याला अशी सुई खालून वर टाकायची आहे. खालून वर टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गाठ द्यायची आहे तिथे आणि परत 15 हलवा टाकून घ्यायचे आहेत. 15 हलवा टाकल्यानंतर सुई आपल्याला खालचं जे होल आहे तिथून खालच्या साईडने घालून वरच्या साईडने काढायची आहे. अशी वरच्या साईडने काढत असताना आपल्याला इथे परत गाठ द्यायची आहे. तर जो पहिला जो धागा असतो तिथूनच आपल्याला जशी आपण गाठ देतो त्याच्या मधोमध सुई टाकून आपल्याला मग तो धागा असा खेचायचा आहे. आणि इथे आपल्याला 4 ते 5 गाठ मारून घ्यायच्या आहेत. अशाच वेगवेगळ्या ह्या टेक्निक यूज करून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या हलवा ज्वेलरी बनवू शकताय.
असं मी 5 ते 6 वेळा गाठ देऊन घेतलेल्या आहेत आणि लास्टला कट केल्यानंतर ग्लू लावायचं आहे. गाठ देताना व्यवस्थित द्यायची आहे, असं निसटायला नको. अशा पद्धतीने आपला जो कमरबंद आहे तो रेडी होतो. ती गाठ मी नंतर देते, तुम्ही बघू शकताय. इथे तुम्ही लटकन पण लावू शकता, इथे एक आणि इथे एक, जसं आपण बिंदीला लावलं होतं तसं.